पाहतोय राजन विचारे आपल्यासोबत आहेत। आज महापालिकेवरती हा मोर्चा घेऊन चाललेला आहे। विचारे साहेब, अनेक वर्ष झालं या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये अनेक लोक या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती, त्यानंतर हा भ्रष्टाचाराच्या विरोधातला रस्त्यावरती उतरून मोर्चा काय नक्की व्यतीत करत आहे? मला वाटतं गेल्या 3-3.5 वर्षामध्ये या ठाणे शहराचं जेवढं वाटोळं झालं, आज तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये पैसे खाताना त्या ठिकाणी आज पकडलं गेलं। आणि तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी आज मुंबईच्या अँटी करप्शन ब्रँचनी त्या ठिकाणी कारवाई केली। म्हणजे ठाण्यामध्ये तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी कारवाई होत नाही आणि ते मुंबईवाले करतात। आणि आज तुम्ही बघितलं असेल की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज हा भ्रष्टाचार करताना पकडलं गेलेला आहे। आज तुम्ही बघितलं असेल 5 वर्षाचा ऑडिट झालेलं नाही, 5 वर्षाचा ऑडिट झालेलं नाही। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी जवळजवळ 337 कोटी, या 337 कोटीचा हिसाब लागत नाही। हे पैसे कोणाच्या खिशात गेले आणि भ्रष्टाचार राजरोज चालू आहे। टेंडर त्या ठिकाणी घोटाळा चालू आहे आणि टेंडर कशा पद्धतीने सेटअप केले जातात आज तुम्ही बघितलं असेल। आज हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्या ठिकाणी ताशेरे मारत आहे। एक टेंडर 3000 कोटीचा घोटाळ्याचं कॅन्सल करावं लागलं। आणि तुम्ही बघितलं असेल ही गोल्डन गँग या महानगरपालिकेत बसून आज तुम्ही बघितलं असेल गोल्डन गँगचा म्होरक्या या ठिकाणी ठाणे महापालिकेचा दरवाजा उघडवतो आणि लुटेपर्यंत तो तिथे थांबतो। आणि ठाणे महापालिकेची लूट या गोल्डन गँगने केलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही आयुक्तांना भेटायला आलो आहे की यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर करत असाल ते चुकीचं आहे आणि यासाठी जाब विचारण्यासाठी आम्ही आलो। मस्के वारंवार आरोप करतात, या ठिकाणी नंदलाल समितीची आठवण करून दिली, त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार झाला, जे यांच्यावरती आरोप झाले ते आज या ठिकाणी मोर्चामध्ये उतरले। वाटतं आज तुम्ही बघितलं सूरज परमार एका बिल्डरला त्याची आज आत्महत्या केली, त्या केसमधले सर्व आरोपी आहेत। आज न उद्या त्याचा हिसाब लागेलच, परंतु आज ईडी CBI याच्या भीतीने सर्व पळालेले आहेत। आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका असेल, नगरविकास असेल किंवा इतर MMRD असेल, या सर्व खात्यातून जेवढा पैसा ओरबडता येईल तेवढा केलेला आहे। आज महापालिकेमध्ये आज विकास काम करायला त्या ठिकाणी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघते आणि ही जनता नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवली। भ्रष्टाचाराच्या विरोधात तुम्ही एकत्र आलेला ठाणेकर नागरिकांच्या प्रश्नासाठी, परंतु आगामी महापालिका निवडणूक आहे, ही तिन्ही पक्ष ह्यापुढे एकत्रित पाहायला मिळतील? मला वाटतं सर्व विरोधी पक्षांना घेऊन या ठिकाणी हा चाललेला जे काय लूटमार चालू आहे आणि त्या लूटमारीला नक्कीच आम्ही या ठिकाणी एकत्रितरित्या त्या जबाब देऊ। शेवटचा प्रश्न, आज तुम्ही स्मार्ट सिटीतून हा मोर्चा काढता, आज तुम्ही बघितलं असेल या स्मार्ट सिटी अंतर्गत आलेले पैसे कुठे गेले? आज या तुम्ही बघा या शहराची अवस्था किती बकाल झालेली आहे आणि आज या ठाणे शहरामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने हा सर्व लुटमार त्या ठिकाणी चालू आहे। आणि आज तुम्ही बघा की महानगरपालिकेच्या कारभारामध्ये एवढा भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत आणि अधिकारी ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि ही गोल्डन गँग लुटण्याचं काम त्या ठिकाणी करते। आणि म्हणून मला वाटतं ही जनता रस्त्यावरती आलेली आहे आणि ह्याच्यापुढे अशीच आंदोलनं त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहोत। प्रशासन सुधारलं नाही तर तुम्ही बाकीच्या अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार? मला असं वाटतं आज तुम्ही बघितलं असेल आज इलेक्शन आलेलं आहे जवळ, ऑलरेडी या लोकसभा इलेक्शन असेल, विधानसभा इलेक्शनला हे सर्व तुम्ही बघितलं असेल बोगस नावं त्या ठिकाणी टाकून ही मंडळी विजयी झालेली आहेत। आणि असं असताना ज्या पद्धतीने ही त्यांची लूटमार त्या ठिकाणी चालू आहे आणि यावेळेला ही जनता नक्कीच ह्याचा हिसाब घेईल। आपण पाहिलं तर हे राजन विचारे आणि जनता या ठिकाणी संपूर्णपणे निर्णय घेईल असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ सिद्धेश नाईक सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।